साईराम. सबका मालिक एक है असा राष्ट्रीय संदेश देणारे शिर्डीचे साईबाबा. आज शिर्डीचे साईबाबा म्हणजे पूर्ण आज जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचं जन्मस्थान पाथरी. आज या पाथरीला एक भव्य मंदिर उभारलेलं आहे. या मंदिरच्या अगोदर बाबांची जुनी वास्तू होती. आजही या मंदिरच्या खाली तळमजला आहे. तिथे बाबांची वास्तू भक्तांना पाहण्यासाठी जतन करून ठेवण्यात आलेली आहे. अर्ध्या भागामध्ये ध्यान मंदिर तयार करण्यात आलं व अर्ध्या भागामध्ये बाबांची वास्तू भक्तांना पाहण्यासाठी जतन करून ठेवण्यात आलेली आहे. तिथे काही बाबांच्या आईवडिलांना जुनं साहित्य वापरलेलं आहे, जसं की पाणी पिण्यासाठी माठ, खंडोबाची मूर्ती, मारुतीची मूर्ती, जातं, पंत्या, कापराचा सुगंध असलेली आम्हाला तिथे 3.25 फुटाची उडी मिळाली आहे. उद्याची ढेप आहे तर तिथे आम्ही पाहण्यात ठेवलेले आहे. त्यानंतर बाबांच्या घरामध्ये आम्हाला 2 पेव मिळाले. पेव म्हणजे जुन्या काळी धान्य ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा, त्याला कोठार म्हणतात, जे की ते आजही पाहायला मिळतात. त्यानंतर बाबांच्या घरामध्ये आड मिळाला. जुन्या वाड्यामध्ये म्हणजे आडवीर असायचे आपल्या, जे इथे आजही पाहायला मिळतात. त्यानंतर आपण ज्यावेळेला ध्यान मंदिर फिरत होता, समोर 2 फोटो लावलेले आहेत. एक आहे श्री बलबाबा आणि दुसरे आहे श्री साई स्वामी शरणानंद. हे बलबाबा म्हणजे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुपारी हनुमान मंदिर परिसर आहे. या परिसरामध्ये बलबाबा बरेच वर्ष राहिलेले आहेत. तिथेच त्यांनी भिक्षा म्हणून खाल्लेलं आहे. आज तिथे त्यांची समाधी पण आहे. दुसरे आहे श्री साई स्वामी शरणानंद. हे आहेत अहमदाबादचे आहेत, गुजराती पटेल आहेत. त्यांनी ज्या वेळेला बाबा शिर्डीमध्ये होते त्यावेळेला बाबांच्या सानिध्यामध्ये हे 2 फक्त 15 वर्ष राहिलेले आहेत. ज्या वेळेला साईबाबा शिर्डीमध्ये होते त्यावेळेला बाबांनी सरांनी कुठे उल्लेख केलेला नाही की माझा जन्म कुठे झालेला आहे, माझे आई वडील कोण, माझं गाव कोणतं, असा बाबांनी कधी कुठेही उल्लेख केलेला नाही. पण परंतु बाबांचे काही निस्सीम भक्त ते म्हणजे माळसापती. आज जर आपण साई सच्चरित्र पाहिलं त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की बाबांचे निस्सीम भक्त हे माळसापती आहेत. बाबांनी स्वतः माळसापतीतून सांगितलेलं आहे की माझा जन्म पाथरी येथे ब्राह्मण कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे. त्याचप्रमाणे श्री बलबाबा व श्री साई स्वामी शरणानंद या 2 भक्तांना सुद्धा बाबांनी स्वतः सांगितलेलं आहे की माझा जन्म पाथरी येथे ब्राह्मण कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे. ह्या 2 भक्तांमुळे जन्मस्थानाची पूर्ण माहिती श्री विश्वास बाळासाहेब खेर यांना मिळाली. श्री विश्वास बाळासाहेब खेर म्हणजे हे राहणार मुंबईचे आहेत. त्यांनी या जागेवरती 25 वर्ष संशोधन करून यानंतर देशांगितलं की साईबाबांचं जन्मस्थान हे पाथरी. बाबांचं नाव आहे हरिभाऊ परशुराम भोसारी, असं साईबाबांचं पूर्ण नाव आहे. बाबांना 5 भाऊ. बाबांच्या वडिलांचं नाव आहे परशुराम. परशुरामाला 5 मुलं, रघुपती, दादा, हरिभाऊ, अंबादास, बलवंत. यापैकी शिर्डीचे साईबाबा म्हणजे 3 नंबरचे हरिभाऊ. सर्वात मोठ्या भावांचं लग्न झालं आहे रघुपतींचं. रघुपतींना 2 मुलं झाली, महारुद्र आणि परशुराम बापू. परत दोघांचंही लग्न झालं, दोघांना खाली 1 मुलं आले. खाली आले रघुनाथ आणि भाऊ. जे भाऊ होते त्यांचा विवाह झाला नसल्यामुळे त्यांची फॅमिली तिथे स्टॉप झाली आहे. जे रघुनाथ होते, रघुनाथाचा विवाह झाला, पुढे त्यांची फॅमिली आज हैदराबादमध्ये आहे. बाबा ब्राह्मण कुटुंबात आहेत. बाबांचं गोत्र कौशिक आहे. बाबांचं कुलदैवत इथून 1 किलोमीटर अंतरावरती पंचवाडी हनुमान मंदिर माळेवाडा पाथरी म्हणून आहे, जे बाबांचं कुलदैवत आहे. इथून 30 किलोमीटर अंतरावरती सेलू म्हणून गाव आहे, जे बाबांचं गुरुवर आहे, केशवराज बाबा मंदिर सेलू. अशी साईबाबा जन्मस्थानची माहिती मिळते. मी योगेश वाळुस्कर गुरुजी, साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी, महाराष्ट्र. ओम साईराम.